Am I audible? Am I audible? You can show like this. You can do. Am I audible? Very good. So now we have seen EOD. EOD we have to send daily basis. दररोज आपल्याला EOD पाठवायचा असतो. आता आपण पाहूया सॅटर्डे ऍक्टिव्हिटी. सॅटर्डे म्हणजे काय असतं? ऍक्टिव्हिटी म्हणजे आपल्याला वीकली प्रिपरेशन करायची. आपल्याकडे बुक्स किती आहेत, पेन किती आहेत, ओके, पेपर्स किती आहेत, आणि जेणेकरून पुढच्या सॅटर्डे पर्यंत म्हणजे पूर्ण आठवड्याभर आपल्याला कोणताही चॅलेंज यायला नको. दॅट इज नोन ॲज सॅटर्डे ऍक्टिव्हिटीज. सो विल सी ते आपण कसे करू शकतो. वी आर गोइंग टू सी नाउ. So again, we have to go Google. Right hand side, 9 points are there. You have to click there. आणि खाली जायचं तिथं फॉर्म. ओके, पर्पल कलर फॉर्म ऑप्शन त्याला क्लिक करायचं आपल्याला. इवन आय विल सेंड यू लिंक. You have to save that link on your WhatsApp, and every day you can fill, and every day you can see. आता सॅटर्डे ऍक्टिव्हिटी फक्त आपल्याला सॅटर्डेलाच करायची आहे. जनरली सॅटर्डेला आपण वीकली आहे सॅटर्डे ऍक्टिव्हिटीज. EOD रिपोर्ट आपण डेली करतो, EOD फॉर्म, पण हा सॅटर्डे ऍक्टिव्हिटीचा फॉर्म आहे. आपल्याला सॅटर्डेलाच करायचा आहे. Please see that. Screen is visible to you? Screen is Yes, sir. visible? Okay, good, very good. So we'll go ahead. So again, Saturday activities. आपलं नाव लिहायचं. You name your right. Day आणि डे लिहायचा, तारीख लिहायचा, आणि ब्रॅकेट मध्ये डे लिहायचा. संडे, मंडे, जनरली सॅटर्डेच असतो तो. अगेन 15 मिनिट्स ऑफ अरेंजमेंट. ओके, आपण केली का आठवड्याभरात ते लिहायचं. क्लीनलीनेस, काही गोष्टी आपल्याला व्यवस्थित ठेवायच्या. होर्डिंग, जी आपली बाहेर होर्डिंग लावलेली आहे ती आपल्याला क्लीन करायची आहे. नॉट नेसेसरी यू विल डू, वी कॅन टेक हेल्प ऑफ समवन, पण आपल्याला रेकॉर्ड पाहिजे ती प्रत्येक आठवड्याला क्लीन आहे का नाही. दॅट इज द फर्स्ट थिंग विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, होर्डिंग म्हणजे आउटसाइडचा, बाहेर जो मोठा बोर्ड लावलाय तो प्रत्येक आठवड्याला आपल्याला क्लीन करायचंय, आणि आपल्याला रेकॉर्ड ठेवायचं की तो होतंय की नाही होत. आपल्याला स्टँडी क्लीन करायची आहे. प्रत्येक आठवड्याला डेली केली तरी चालेल, बट स्टँडी डेली बेसिस ओके फाईन. बट होर्डिंग आठवड्याला एक वेळा तरी व्हायला पाहिजे, आणि स्टँडी डेली बेसिस. गेट आपल्याला क्लीन पाहिजे, तर आपल्याला मेडला आपण सांगू शकतो. मेड ती क्लीन करू शकते. आपल्याकडे जे मेड येतात ती. स्टेअर्स, ओके, आपल्याला आठवड्याला ते व्यवस्थित प्रत्येक दिवशी तर मेड करते, पण आपल्याला ते आणखी चांगल्या प्रकारे सर्व माती, धूळ वगैरे सर्व ते क्लीन करायचे. साइड वॉल्स, जे जिथं स्टेअर्स आहेत, पायऱ्या, त्याच्या बाजूच्या ज्या वॉल्स आहेत, जिथं ट्यूबलाईट आहेत, त्या व्यवस्थित आपल्याला क्लिअर करायचं आहे. ट्यूबलाईट आपल्याला पुसून घ्यायचे आहेत. शटर आपल्याला क्लीन करायचे आहे. ऑफिस फ्लोर, जे आपलं ऑफिस आहे ते व्यवस्थित आपल्याला पुसून घ्यायचे आठवड्याला. ऑफिस ग्लास, जे काचा आहेत ऑफिसच्या, त्या व्यवस्थित करायचं. ऑफिस एंट्रान्स, जिथं आपण एंट्री करतो, जो ऑफिसचा एंट्रीचा दरवाजा आहे काचेचा, ते आपल्याला क्लीन करायचे. डस्टबिन आपल्याला बघायचे, त्यांची कंडिशन कशी आहे. ओके, देन गार्बेज डिस्पोजल, बऱ्याच वेळा ते कचरा पडून राहतो, तर एका आठवड्यापेक्षा जास्त तो राहायला नको, तर ते आपल्याला त्याची विल्हेवाट लावायची, त्याला फेकायचं आहे, तर ते बघायचे. तर सॅटर्डेला ते जनरली व्हायला पाहिजे. ऑफिस फॅन, जे फॅन आहेत ते क्लीन व्हायला पाहिजे. ऑफिस कॉर्नर, जे ऑफिसमध्ये बसतो, मग ते कॉर्नर व्यवस्थित आहेत का. बऱ्याच वेळा तिथं ते जाळं येतं, ते जाळं क्लीन करायला आपल्याला मेडला सांगायचंय, आणि मेड नसेल तर कधी कधी ते आपल्याला पण करावं लागतं, कारण ते स्वच्छ असणं खूप महत्वाचं आहे. देन क्लासरूम फ्लोर, क्लासरूमचा फ्लोर व्यवस्थित पाहिजे, तिथे काही घाण आहे का. क्लासरूम वॉल, भिंती, तर तिथे जाळं आहे का. क्लासरूम कॉर्नर्स, ते व्यवस्थित पाहिजे. ऑफिस कॉर्नर ऑलरेडी बी टेकन, आय थिंक, ते व्यवस्थित पाहिजे. चेअर्स अरेंजमेंट, वॉकिंग साईड, आता चेअर जे आपण अरेंज करतो, ओके, तर त्याच्या बाजूला जिथं आपण चालतो, तर ते कसं आहे, ते व्यवस्थित आहे का, स्वच्छ आहे का. चेस रिपेअरिंग, तर काही चेस मग खराब होतात, त्याचे स्क्रू निघतात, मग ते बघायचे, मग त्याचा रेकॉर्ड करायचा, आणि ते लवकर आपल्याला रिपेअर करायचे. नॉट नेसेसरी यू आर गोइंग टू डू, बट यू हॅव टू गिव्ह रिपोर्ट. त्यानुसार आपल्याला करायचे, जेवढ्या होतील गोष्टी आपल्याला करायच्या, नाही तर आपण इतरांची पण मदत तिथे घेऊ शकतो. क्लासरूम फॅन, क्लासरूमचे फॅन जिथे विद्यार्थी बसतात ते फॅन आपल्याला क्लीन करायचे. क्लासरूम ट्यूबलाईट, क्लासरूम पिलर, जे पिलर आहेत क्लासरूमचे, क्लासरूम चेअर सर्व, क्लासरूम डेस्क. आता आपल्याकडे 2 टेबल आहेत ऑफिसमध्ये आणि एक माझ्याकडे, तर ते व्यवस्थित बघायचे आहे.
प्रिंटर आपल्याला व्यवस्थित बघायचं, त्याची कंडिशन कशी आहे. गेट आउटसाइड इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, हे तर डेली बेसिस व्हायला पाहिजे. जो आपला गेट आहे आणि गेटच्या पुढे जो पॅसेज आहे तो आपल्याला व्यवस्थित करायचा आहे. आणि थोडंसं रोडला मी थोडंसं मामूली हे करायचं, पण तो गेट कमीत कमी आपल्याला 3 वेळा तो क्लीन करायचा आहे. गेट आणि जी पहिली पायरी जी आहे, जिथं असं गेट येतो ना, ती पहिली पायरी आणि तो पुढचा पॅसेज तो व्यवस्थित असणं खूप खूप आवश्यक आहे. जेव्हा लोक येणार त्यांना एंट्रान्स चांगला दिसायला पाहिजे. मग त्यानंतर येतात स्टेअर्स. ओके, हे डेली बेसिस व्हायला पाहिजे ऍक्च्युली. आणि जो आपला पॅसेज आहे गेट पासून पुढे, तो एकदम स्वच्छ आपल्याला करायचा. 3 वेळा आपल्याला तर क्लीनिंग करायचं आहे, 3 वेळा आपल्याला ब्रूम करायचं आहे. पण रोडावर पण आपण ऍटलीस्ट एक एक वेळा तरी करायला पाहिजे. जे दगड वगैरे किंवा असेल काही असेल ते आपल्याला थोडस तिथं बाजूला करणं खूप महत्वाचं आहे. आता ते दगड समोरच असतात आणि मग ते इट सिम्स टू बी व्हेरी बॅड, सो वी हॅव टू वर्क ऑन दॅट. सो गेट तिथं आपल्याला करायचंय. इनसाइड स्लायडिंग, आपलं स्लायडिंगचा जो आहे डोर, जो आपला दरवाजा आहे, तर त्याच्या आतमध्ये सुद्धा इनसाइड रूम. ओके, लाईट, फॅन, ट्रॉफी, फोटोज. आपल्याकडे लाईट्स आहेत जिथं मी बसतो, किंवा जिथं दरवाजा आहे जिथं मी असतो आतमधला तो दरवाजा, आतमधल्या लाईट्स, आतमधले फॅन, ट्रॉफी आणि फोटो असे ते पण आपल्याला व्यवस्थित करायचे. आणि वन्स अगेन ट्रॉफी फोटो दे. ओके, इज दॅट क्लिअर? ओके, तर हे आपल्याला व्यवस्थित तिथं करायचं आहे. सॅटर्डेला विकली रिपोर्ट आपल्याकडे पाहिजे, कोणते झाले कोणते नाही झाले. का तर नाही झाले इट्स ओके, पण आपल्याला माहिती पाहिजे की ह्या गोष्टी नाही झाल्यात क्लिअर. ओके, नेक्स्ट सो एंट्री ऑफ द फीज रेकॉर्ड इन लॅपटॉप. तर लॅपटॉप मध्ये पण ते एंट्री होणं आवश्यक आहे. मध्ये झाले का नाही प्रत्येक आठवड्याला व्हायला पाहिजे. सॅटर्डे नोटीस, प्रत्येक आठवड्याला आपण पुढच्या आठवड्यात काय आपलं कार्यक्रम आहे का, इव्हेंट आहे का, त्याची नोटीस आपल्याला तिथं नोटीस बोर्डवर लावायची असते. एव्हरी सॅटर्डे वी आर गोइंग टू डू दॅट. मग विचारायचं, सर ह्या आठवड्यात काय आहे का इव्हेंट, या आठवड्यात आपल्याला नोटीस आहे का. सो इट शुड हॅपन ऑन एव्हरी सॅटर्डे. नसेल तर मग नो, पण असेल तर आपल्याला तिथे प्रिंट काढून तिथे लावायची आहे. युट्यूब थंबनेल फॉर डायमंड, प्रत्येक संडेला डायमंड विद्यार्थी लाईव्ह जातात. मग त्यांचं ते थंबनेल आहे ते सॅटर्डेलाच रेडी पाहिजे. सॅटर्डेला त्यांना रात्री देऊन टाकायचं. जनरली वी गिव्ह लीडर्स, पण ते सॅटर्डेला रेडी पाहिजे. आणि ते आपण पाहायचं रेडी आहे का नाही, म्हणजे आपल्याला सॅटर्डेला समजेल ते त्यांना दिलंय का त्यांना नाही दिलंय. थंबनेल फॉर 100 to 1000, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे 100 व्हिडिओ झालेत, ज्या विद्यार्थ्यांचे 200 झाले, 300, 400, 500, 600, 700, 800, 900, 1000 ज्यांचे झाले त्यांच्यासाठी एक स्पेशल थंबनेल बनवून तो व्हिडिओ आपल्याला सर्व सोशल मीडियावर आपल्याला शेअर करायचा आहे. गोल्ड स्टुडंट फर्स्ट व्हिडिओ ऑन युट्यूब, इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ते गोल्ड बॅच मध्ये जे विद्यार्थी येतात आणि जेव्हा ते पहिला व्हिडिओ बनवतात तो व्हिडिओ युट्यूबवर सेव्ह करणं खूप आवश्यक आहे. कारण त्याचा पहिला व्हिडिओ शेवटचा व्हिडिओ हे खूप मॅटर करतात. त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांनी पहिला व्हिडिओ केला, टॉपिकचा 5 स्टार नो, 5 स्टार म्हणजे 5 वाक्य सांगतात, 10 वाक्य तो नाही, टॉपिक एखादा जेव्हा ते घेतात, इट मे बी SCHP, इट मे बी फ्रायडे फादर, त्याने व्हिडिओ बनवला इमिजिएटली तो आपल्याला युट्यूबवर आपलं चॅनल आहे 5 स्टार सॉरी फर्स्ट व्हिडिओ, युट्यूब फर्स्ट व्हिडिओ समथिंग, आय एम नॉट सो शुअर, त्याच्यावर तो आपल्याला शेअर करायचा, सेव्ह करायचा आहे. देन जनरल सोशल मीडिया फॉर 100 to 1000 व्हिडिओज. तर ज्या विद्यार्थ्याचे 100, 200, 300, 500, 600 जे व्हिडिओ झाले ते जनरल सोशल मीडिया त्याच्यावर टाकायचा. तर जनरल सोशल मीडिया म्हणजे काय, तर त्याची एक चेकलिस्ट आहे. आय विल गिव्ह दॅट टू यू. फीज, सर्व फीज एंट्री झाल्यात का, बॅचेस मध्ये त्यांच्या एंट्री झाल्यात का, अबसेंट विद्यार्थी किती आहेत. ओके, तर टोटल आपल्याकडे किती विद्यार्थी, अबसेंट विद्यार्थी किती, ज्यांनी अबसेंट आहेत बऱ्याच दिवसापासून, म्हणजे लिस्ट काढून त्यांना आपल्याला तो रेकॉर्ड मेंटेन करायचा आहे, त्यांना कॉल देखील करायचा आहे. नोट्स रेकॉर्ड, आपल्याकडे किती नोट्स आहेत, मग ते आपण रेकॉर्ड केल्या का. आपल्याकडे ग्रामर बुक आहे हिंदी मराठी. ओके, त्यानंतर आपल्याकडे दुसरे युजफुल नोट्स आहेत आणि इतर सर्व नोट्स आहेत. मग ते रेकॉर्ड आपण केले का नाही ते आपल्याला पाहिजे. सजेशन टू बी मेड, यू वुड लाईक टू गिव्ह मी एनी सजेशन. एखादी गोष्ट आपल्याला करायला पाहिजे, एखादी गोष्ट आपण थांबवायला पाहिजे, किंवा एखादी गोष्ट आपण कमी करायला पाहिजे. सो एनी काइंड ऑफ सजेशन यू कॅन डेफिनेटली गिव्ह मी. क्वार्टरली फीडबॅक फ्रॉम स्टुडंट्स, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर क्वार्टरली म्हणजे 3 महिन्यातून एक वेळा आपण विद्यार्थ्यांना एक फॉर्म देतो, त्याला क्वार्टरली फीडबॅक असं म्हटलं जातं. आणि विद्यार्थ्यांना काही प्रश्न दिले जातात की ह्या क्लासमध्ये तुम्हाला कोणती गोष्ट चांगली वाटते, किंवा शिक्षक किंवा एखादी गोष्ट, किंवा क्लासमध्ये कोणती अशी गोष्ट जी तुम्हाला आवडत नाही. तो त्यांना फॉर्म द्यायचा, तो भरून घ्यायचा, प्रत्येक 3 महिन्यातून व्हायला पाहिजे.
त्यामुळे आपल्याला समजतं आपल्या क्लासमध्ये काही गोष्ट चांगली आहेत, त्याचबरोबर कोणत्या गोष्टी विद्यार्थ्यांना आवडत नाही ते पण आपण चेंज करणं तेवढंच महत्वाचं आहे. सो क्वार्टरली म्हणजे 3 महिन्यातून ही ऍक्टिव्हिटी व्हायला पाहिजे, पण सॅटर्डेला आपल्याला ते टिक मार्क करायचं. म्हणजे आता पहिला महिना आहे, फॉर एक्झाम्पल वी टेक एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल जानेवारी महिना आहे. मग जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यामध्ये मग तिथं जानेवारीमध्ये पहिल्या आठवड्यात नाही झाली सॅटर्डेला तर तिथं नो करायचं, दुसऱ्या आठवड्यात नाही झाली तर नो करायचं, तिसऱ्या नाही झाली तर नो करायचं. म्हणजे आपल्याला समजेल की ह्या 3 महिन्यात ही ऍक्टिव्हिटी नाही झाली, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, आणि झालं मग तिथं आपण येस करायचं. ओके, कधीपर्यंत करायचंय? 3 महिने. मग पुन्हा 3 महिन्यात तिथं नो करायचं, कारण 3 महिन्याच्या कालावधीमध्ये ही ऍक्टिव्हिटी नाही झाली. इज दॅट क्लिअर? अंडरस्टँड? ओके. नाव वीकली ऍक्टिव्हिटीज रिपोर्ट, आठवड्यातून आपल्याला हा रिपोर्ट बनवायचा आहे. ज्युनियर बेसिक, ज्युनियरचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा रिपोर्ट बनला का वीकली, म्हणजे 7 दिवसातून किती दिवसांनी अभ्यास केला. सिल्वरचा रिपोर्ट, ओके, गोल्डचा रिपोर्ट, डायमंडचा रिपोर्ट, खुशी गोल्ड आणि 5 स्टार ऑनलाईन यांचा रिपोर्ट आपल्याला बनवायचा आहे आणि तो त्यांच्या ग्रुपमध्ये टाकायचा आहे. फर्स्ट वी हॅव टू शो, यू हॅव टू मेक इट, यू हॅव टू शो इट टू मी, वी हॅव टू डिस्कस, देन यू कॅन सेंड इन द रिलेव्हंट ग्रुप. ओके, हँकी, तर जे रुमाल असतात ते खूप महत्वाचे असतात, जे आपल्याला साफ करण्यासाठी लागतात, स्वच्छता करण्यासाठी लागतात, पुसण्यासाठी लागतात. ते आपल्याकडे किती आहेत, अवेलेबल आहेत का? नाही तर असे नसतील तर आपण लगेच ते बाय करू शकतो. स्टेशनरी, तर आपल्याकडे पेन्स किती आहेत, आपल्याकडे मार्कर किती आहेत, ओके, आपल्याकडे इंक किती आहेत मार्करच्या, ते आपल्याला रेकॉर्ड मेंटेन करायचं आहे. नोट्स, आपल्याकडे ग्रामर बुक किती आहे हिंदी मराठीच्या, आपल्याकडे ब्ल्यू प्रिंट किती आहे त्याचा पण आपल्याला रेकॉर्ड ठेवायचा आहे. नोट्स आणि ब्ल्यू प्रिंट व्हेरी इम्पॉर्टंट. असेसमेंट टेज जेव्हा इन्क्वायरी येतात आपण असेसमेंट टेज घेतो, मग ते किती आहेत ते आपल्याला इथं नंबर टाकायचा आहे. ज्युनियर बेसिक रेकॉर्ड, ज्युनियर बेसिकचे विद्यार्थी आहेत त्यांचा अभ्यास कसा आहे, तर जनरली 3 लेवलवर आपण त्यांचा अभ्यास चेक करतो. पहिली गोष्ट म्हणजे ते लेक्चर अटेंड करतात का नाही, फर्स्ट थिंग. मग तिथं लिहायचं पर्टिक्युलर स्टुडंट नॉट अटेंडिंग लेक्चर, नाव लिहायचं, लिहायचं. दुसरं, ते घरी अभ्यास करतात का नाही, आणि तिसरं, ते क्लासमध्ये सिरियसली होमवर्क करतात का नाही, किंवा सिरियसली ते स्टडी करतात का नाही. ओके, नाही तर मग ते फक्त टाइमपास करतात. सो दॅट शुड नॉट हॅपन. पब्लिशिंग वॅकन्सी पोस्ट इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येक आठवड्याला, प्रत्येक सॅटर्डेला आपले एक थंबनेल आहे, पोस्ट आहे, ते आपण जनरल ग्रुपवर आपण तिथे टाकतो. वॅकन्सी म्हणजे आमच्याकडे वॅकन्सी आहे. आता असा पॉइंट आहे की आपल्याकडे एखाद्या वॅकन्सी आहे, ज्याला काम करण्याची इच्छा आहे, रिसेप्शनिस्ट और समथिंग, वी कॅन टेल, ही जायलाच पाहिजे. आपल्याकडे वॅकन्सी असो किंवा नसो, पण प्रत्येक सॅटर्डेला ही पोस्ट आपल्याला पाठवायचीच आहे. प्रत्येक जनरल सोशल मीडिया, जनरल सोशल म्हणजे व्हॉट्सअप, ओके, किंवा आपलं फेसबुक, वी कॅन डू दॅट. जनरल फेसबुक and other some available, I'll tell you. गुगल फॉर डायमंड, डायमंडच्या विद्यार्थ्यांना गुगल फॉर्म गेला का नाही, आता ह्या काळासाठी आपण थोडं वेगळं चेंज केले, बट सॅटर्डेला ऍक्टिव्हिटीज करायची आहे, वी कॅन डिस्कस. बर्थडे ऑफ द वीक, तर जे विद्यार्थी आहेत ज्यांचं खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपल्या क्लासमध्ये, ओके, मग ते खूप चांगले शिकले आहेत, चांगले विद्यार्थी होते, ओके, किंवा त्यांनी त्यांचा बेस्ट दिला, दे व्हेरी व्हेरी गुड स्टुडंट्स, ओके, आणि त्यांच्याकडून आपल्याला इतर पण विद्यार्थ्यांची ऍडमिशन झाले. अशा विद्यार्थ्यांना आपण किंवा काही लोकांना, काही टीचरना आपण बर्थडे ऑफ द वीक त्यांना आपण हॅपी बर्थडे म्हणून आपली पोस्ट आहे ते आपण त्यांना सेंड करतो. तर आपल्याला ते महिन्यालाच आपल्याला माहिती पाहिजे की या महिन्यात किती जणांची बर्थडे आहे. ओके, तर आपल्याला शनिवारी माहिती पाहिजे की पुढच्या आठवड्यात कोणाचा बर्थडे आहे, ते पहिलंच रेडी पाहिजे, जेणेकरून आपण तो ऑलरेडी म्हणजे रेडी करून ठेवू शकतो. ते सॅटर्डेलाच व्हायला पाहिजे की पुढच्या आठवड्यात, पण ऑलरेडी ते आपण बनवले आहेत, ते बघायचं आणि ती पोस्ट आपली जायला पाहिजे. थँक्यू नोट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता थँक्यू नोट म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने कोणाला तरी रेफरन्स दिला आणि त्याच्याजवळ ऍडमिशन झालं. आता फॉर एक्झाम्पल कोण एखादा विद्यार्थी आहे, ओके, फॉर एक्झाम्पल युअर ब्रदर तुषार, मग तुषारच्या मित्राने ऍडमिशन घेतलं, एक्झाम्पल युअर ब्रदर तुषार, मग आपण तुषारला थँक्यू नोट पाठवायचं, म्हणजे एक थंबनेल, एक फोटो आपण त्याला पाठवायचा, तिथे थँक्यू सो मच तुषार, दिस बॉय, पर्टिक्युलर बॉय हॅज टेकन ऍडमिशन and because of you, so thank you so much, you are always use your best contribution for our class. असं 2-3 ओळी आपण ऑलरेडी ते बनवले आहेत, पण प्रत्येक सॅटर्डेला त्याला थँक्यू नोट गेली पाहिजे. आपल्याकडे जेही ऍडमिशन होतात मग ते कुठून येतात, कोण पाठवतं ते ऍडमिशन,
कोण मुलगा पाठवतो का, क्लासेसचे टीचर पाठवतात का, शाळेचे टीचर, मग त्यांना प्रत्येक सॅटर्डेला हा मेसेज जायला पाहिजे. क्लिअर. नाव प्रेझेन्स ऑफ 21. आता प्रेझेन्स ऑफ 21 इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता याच्यामध्ये काय असतं की जे आपले विद्यार्थी आहेत, जुने विद्यार्थी, आताचे विद्यार्थी, तर प्रत्येकाने आपण काय ऍक्टिव्हिटीज पाठवतो. मग 15th ऑफ ऑगस्ट, ओके, त्यानंतर 1st जानेवारी, 26th ऑफ जान, किंवा काही महत्वाचे व्हिडिओ असतात ते आपण त्यांना पाठवतो. तर त्यासाठी आपण एक स्पेशल गुगल फॉर्म बनवला आहे आणि त्या ऍक्टिव्हिटीज तिथं आपण पाठवतो. स्पेशल ग्रुप आपण बनवला आहे. सो दॅट इज वन ऍक्टिव्हिटी I will discuss with you in future. Clear? Done. Message done once you clear. And what is the benefit of this recording? की जरी आपण नाही समजलं तर पुन्हा आपण ती रेकॉर्डिंग बघू शकतो. एखाद्या आपण बोलताना तो माणूस निघून जातो, पण रेकॉर्डिंग असेल तर काय होणार, ऍटलीस्ट वी हॅव दॅट रेकॉर्डिंग, वी कॅन वॉच अगेन, वी कॅन अंडरस्टँड. इज दॅट क्लिअर? Did you send message done? Okay, okay. Thank you so much. So this is all about Saturday activities. प्रत्येक सॅटर्डेला आपल्याला हा गुगल फॉर्म भरायचा आहे आणि पहिल्या अगोदर सर्व लिहून घ्यायचे, सर्व लिहून घ्यायचे, झाले का टिक मार्क करायचे, झाले का टिक मार्क करायचे, त्यानंतर मग आपण गुगल फॉर्म आपण भरू शकतो. ओके, नाही तर डायरेक्ट असं अंदाजे केलं तर आपल्याला समजणार नाही. त्यामुळे सर्व ऍक्टिव्हिटी लिहून घ्यायच्या, टिक मार्क करायची, झालं झालं झालं, त्यानंतर आपण गुगल फॉर्म भरून भरू शकतो. असं नाही की सर्वच ऍक्टिव्हिटीज आपण करणार, पण आपल्याला समजेल कोणत्या होणार आणि कोणत्या नाही होणार. And this activity is very very important because all preparation we have to make on Saturday itself. Is that clear? Okay, so every Saturday we have to do that. Thank you so much. Bye.